नमस्कार, मी सुवर्णा. करिअर वे या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एखादं क्षेत्र निवडताना किंवा व्यवसाय करताना त्या क्षेत्रासंदर्भात किंवा त्या व्यवसाय करताना आपल्याला त्या क्षेत्रामध्ये पॅशन असणं गरजेचं आहे, सातत्य असणं गरजेचं आहे. कितीही परिश्रम जरी करावे लागले तरीही सुद्धा ते परिश्रम करण्याची जी उमेद आहे किंवा जी इच्छा आहे ती असणं गरजेचं आहे. भरतनाट्यम या क्षेत्राविषयी आज आपण बोलतोय. परफॉर्मिंग आर्ट आहे, जितकं आपण शिकू तितकं कमी आहे, अशा प्रकारची ही कला आहे. या विषयासंदर्भात आज करिअर वे मध्ये आपण बोलणार आहोत. भरतनाट्यम एक अनोखं दालन याविषयी आज आपण बोलतोय आणि या विषयातल्या तज्ज्ञ गेली 30 वर्षांहून अधिक काळ या विषयामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे का या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा के शोभना आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. आपण सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया. मॅडम, स्वागत करते तुमचं. नमस्ते. के शोभना यांची ओळख मी तुम्हाला करून देते. त्या स्वतः 6 वर्षाच्या होत्या तेव्हापासून त्या या क्षेत्रामध्ये आहेत. त्या भरतनाट्यम शिकता आहेत स्वतः आणि आता गेल्या 30 वर्षांपासून त्या हीच कला शिकवण्याचं काम करत आहेत. नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतनच्या त्या प्रमुख आहेत. BFA ग्रॅज्युएट आहेत त्या. त्याचबरोबर ठाणे गुणीजन पुरस्कार त्यांना 2दा मिळालेला आहे आणि महाराष्ट्र कला निकेतनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सुद्धा त्या सन्मानित आहेत. आपण त्यांच्याशी भरतनाट्यम या विषयी बोलणार आहोत. हे करिअर आपण करू शकतो का याही विषयी बोलणार आहोत. आपल्याला आवाहन करते 1800221010 हा आमचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक आहे. आपले या विषयासंदर्भातले जर काही प्रश्न असतील, आपल्याला काही उत्सुकता असेल विचारण्यासाठी, तर आपण आम्हाला या आमच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर विचारू शकताय. एकंदर आपण चर्चेकडे वळण्याआधी मॅडम या हे जे क्षेत्र आहे त्याविषयी जाणून घेऊया. हो, नक्कीच. आज करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असताना आपली इच्छा ओळखून त्यानुसार करिअर करायला मिळणं हे भाग्याचंच असतं. कला आणि व्यवसाय हातात हात घालून चालत असेल तर जीवनाला एक वेगळीच दिशा मिळते. असाच करिअरचा एक उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे भरतनाट्यम. सध्याच्या तांत्रिक युगात आपली कलात्मकता जोपासून त्यात करिअर करायचं असल्यास गरज असते ती तीव्र इच्छाशक्तीची. सध्याच्या युगाची हीच तर खासियत आहे. सातत्यानं प्रयत्न, अकॅडमिक पातळीवर अभ्यास आणि रियाज केला तर आपली कला किंवा आवड किंवा इच्छा कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात टिकवता येते. आत्मिक सुख देणारी भरतनाट्यम ही अशीच एक कला. यात भाव, रस, राग, ताल आणि कथानक किंवा एखादा वर्तमान मुद्दा सादर करण्याकरता नाटकाचा समावेश होतो. तसंच या कलेविषयी तुमच्या मनात नितांत श्रद्धा, प्रेम आणि नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची उत्सुकताही हवी. कल्पकता आणि नवनिर्मिती हा नृत्य कलेचा आत्मा आहे. या क्षेत्रातील विविध संधींविषयी तसंच या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून विशेष तयारी करून घेत असल्याचं नालंदा नृत्य निकेतन अकॅडमीच्या शिक्षिका रोहिणी यांनी सांगितलं. हे सगळं करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. खूप साऱ्या स्टेप्स आहेत ज्या लाईन वाईज आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. मोठे मोठे डान्स करायचे तर त्याच्यासाठी सुद्धा मेमरी चांगली पाहिजे आपली. तर ह्या दृष्टीने मुलींचा सर्वांगीण विकास होतो. संधी बघायला गेलं तर आजकाल तर रियालिटी शोज वगैरे एवढे वाढलेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्यात मेन कोरिओग्राफर आहे, ॲज अ डान्स टीचर आहे की स्वतःचे क्लास तुम्ही काढू शकता, किंवा डान्स टीचर म्हणून आजकाल वेगवेगळ्या शाळांमध्ये सुद्धा हॉबी म्हणून स्पेशल पिरियड्स ठेवलेले असतात. तर त्यामध्ये डान्सला मेन वाव असतो, कारण मुली म्हटलं तर डान्स हे त्यांच्या अंगातच असतं थोडंफार तरी. त्यामुळे डान्स टीचर आहे. आणि त्या व्यतिरिक्त पत्रकारितेमध्ये सुद्धा की सांस्कृतिक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही तिथेही काम करू शकता. काहीतरी वेगळं करण्याची उर्मी घेऊन आपला अभ्यास सांभाळून फक्त इच्छा, आवड यामुळे भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेत असल्याचं नालंदा नृत्य निकेतन अकॅडमीच्या सृष्टीनं सांगितलं. डान्स करण्याची तर मला आधीपासूनच आवड होती, पण त्याचबरोबर काहीतरी वेगळं करायचं आणि ते पण क्लासिकल डान्समध्ये तर मला भरपूरच आवडणार होतं. नृत्य कलेत शरीराच्या सगळ्या अवयवांचा आणि व्यक्तीच्या स्वभावाचा उपयोग केला जातो. कोणतीही कला शिकण्यासाठी वयाची अट नसते, गरज असते ती फक्त इच्छाशक्तीची, असं म्हणतात नालंदा अकॅडमीच्या लेडी स्पेशलच्या अपर्णा. आणि इथे आल्यावरती मनाला एवढा आनंद मिळाला की परत ते लहानातलं विश्व जे होतं आमचं ते आम्हाला परत मलासारखं वाटतं. म्हणजे इथे येऊन 1 तास जो आम्ही रियाज करतो म्हणा किंवा जे नवीन शिकतो त्याच्यातनं आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. आणि ज्या उरलेल्या इच्छा होत्या आमच्या लहानपणच्या की नाही आपण करायचं हे आणि असा नाच करायचा तर खूप छान वाटतं आपल्याला.
ती इच्छा एकदम पूर्ण झाली आमची करायची. एखाद्या कलेमध्ये परिपूर्ण होण्याकरता रोजचा रियाज करण्यासाठी तयारी हवी. सातत्य असेल तर हवी ती गोष्ट मिळवता येते. तसंच थोडा वेगळा विचार, थोडीशी मेहनत आणि त्याला अनुसरून योग्य ती कृती आज तुमच्याकडून घडली तर तुमची कला, तुमचं आयुष्य असंच फुलवत राहील. झी 24 ताससाठी उमा सोळुंकेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. भरतनाट्यम एक नवं दालन किंवा एक अनोखं दालन याविषयी आज आपण बोलतोय आणि के शोभन आपल्याला मार्गदर्शन करतात. पुन्हा आठवण करून देते 1800-221010 आमचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक आहे. या विषयावर आपले जर काही प्रश्न असतील तर ते अपेक्षित आहे. चर्चेकडे मॅडम वळूया आपण. मला सगळ्यात आधी सांगाल, भरतनाट्यम एक आपण बघतो पूर्वीपासून भरतनाट्यम अनेक वळतात या क्षेत्राकडे. मला सांगाल काही गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड कोर्स आहेत याचे? आता तुम्ही विचारलंय गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज कोर्सेस, तर मला असं सांगायला अगदी आवडेल म्हणजे की खरं बघितलं तसं तर ना, नृत्य शिकायला सुरुवात करायची जी वयोमर्यादा आहे ना, ती अगदी लहानपणापासून शिकायला पाहिजे. कारण जेव्हा लहानपणापासून आपण नृत्य शिकतो तेव्हा ते लवकर पिकअप होतं, कारण तेवढी फ्लेक्सिबिलिटी असते. साधारण तेवढं साधारण 6व्या-7व्या वर्षापासून शिकायला सुरुवात केली ना, तर त्यांना तेवढं पिकअप चांगलं येतं आणि ते अंगामध्ये मुरतं. नंतर लक्षात ठेवून करायला लागतं की हात असे ठेवा, तसे ठेवा, हे लक्षात ठेवून करायला लागतं. त्याच्यामुळे वयोगट साधारण 6-7 वर्षाचा आहे. एवढ्या लहानपणी तर गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज कोर्सेस वगैरे कोणतेही नाहीयेत. कारण गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज कोर्सेस करण्यासाठी साधारणतः 10वी किंवा 12वी हे शैक्षणिक जे त्यांचं आहे ते तर असायला लागतं. पण 10वी-12वी झाल्यानंतर मात्र युनिव्हर्सिटीजचे कोर्सेस आहेत किंवा आणखीन काही काही अशा इन्स्टिट्यूट आहेत की त्यांचे कोर्सेस आहेत, पण लहानपणापासून नाहीयेत. नक्कीच मॅडम, या क्षेत्रामध्ये 30 वर्ष तुम्ही घालवलेली आहेत. तुम्ही अजूनही शिकतात आणि शिकवत आहात. एकंदर थोडक्यात या प्रवासाविषयी सांगाल. मुद्दामून अशासाठी विचारते कारण यावरूनच जे कोणी या क्षेत्राकडे वळणारे आहेत त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे किंवा त्यांना एक सक्सेस कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो ते कळणार आहे. अच्छा, ठीक आहे. मी वयाच्या 6व्या वर्षापासून शिकायला सुरुवात केली. माझं माहेर कल्याणला, त्याच्यामुळे कल्याणला जिथे घराजवळ क्लास होता त्यांच्याकडे मी शिकायला सुरुवात केली. पण माझं नशीब एवढं चांगलं की मला जे जे गुरु भेटत गेले ते ते खूप चांगले भेटत गेले. म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी मला साथ केली आणि त्यांच्याकडे 6व्या वर्षापासून शिकत होते. नंतर मला त्याच्यामध्येच आवड होती म्हणून मग मी बॉम्बे युनिव्हर्सिटीचं ते नालंदा नृत्यकला महाविद्यालय आहे तिथे ग्रॅज्युएशन घेतलं. आणि ग्रॅज्युएशन घेतल्यानंतर मग तर माझं पक्कच झालेलं की याच्यामध्येच मला काहीतरी करायचंय, कारण आधीपासून मी त्याच्यामध्ये वेडीच होते नाचासाठी. आणि नंतर मग त्याच्यामध्ये करायचं ठरल्यावरती मग एकंदरीत असं माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही पाहिजे आहे की आता जी आपल्याला ग्रॅज्युएशन झालेलं त्याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये अजून मास्टरी आपल्याला हवी आहे आणि ती मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. त्या विषयाची मास्टरी त्या विषयाची मास्टरी असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ म्युझिक, ताल किंवा अभिनय, त्याच्यानंतर फुटवर्क म्हणजे प्युअर डान्स स्टाईल आणि अभिनय आयटम असे त्याच्यामध्ये 2 प्रकार भरतनाट्यमध्ये येतात. त्याच्या आम्ही टेक्निकल टर्म मध्ये नृत्य आणि नृत्य असं म्हणतो. तर त्या दोन्हीमध्येही अत्यंत आवश्यक आहे अगदी पारंगत असणं आणि त्यातले बारकावे वगैरे आणखीन मिळवण्यासाठी. आणि मग त्यावेळी मी जे काही मला कॉलेजमध्ये शिकवायला गुरु होते ते त्यावेळेला नंतर रिटायर झालेले होते, वयोवृद्ध होते तसे, पण मी त्यांच्याशी संबंध ठेवलेले आणि त्यांच्याकडे मी ते त्यातले प्रत्येक बारकावे वगैरे घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडनं शिक्षण घेत होते आणि ते अजूनही चालू आहेत. त्यातले काही गुरु अजूनही माझ्या बरोबर आहेत. काहींना आता म्हणजे वयोवृद्ध असल्यामुळे नाही येत आता ते, नक्कीच, पण तरी त्यांचा आशीर्वाद माझ्यावर नक्कीच आहे. बरोबर आहे. तुमचा हा जो प्रवास आहे हा खरं तर परिश्रमांचा आणि कष्टांचा असा प्रवास आहे. या संदर्भात बोलणार आहोत अधिक. करिअर वे मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊन आपण लगेच भेटूया. पाहत रहा झी 24 तास.
भरतनाट्यम एक अनोखं दालन याविषयी आज आपण करिअर वे मध्ये बोलतो आहोत आणि के शोभना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. 1800221010 हा आमचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक आहे. तेव्हा या विषयासंदर्भातले जर आपले प्रश्न असतील आपण आम्हाला विचारू शकताय. पुन्हा चर्चेकडे वळतोय. आपण आज या इतक्या सुंदर विषयासंदर्भात बोलतोय जे परफॉर्मिंग आर्ट आहे, म्हणजे तुम्हाला सादरीकरण अत्यंत महत्वाचं या भागामध्ये. मला सांगाल की काय गुण मग आवश्यक असतात या क्षेत्राकडे वळण्यासाठी, म्हणून कशा प्रकारचा अभ्यास आवश्यक असतो? जर भरतनाट्यम मध्ये करिअर करायचं असेल तर एकतर आधी मेहनत करण्याची तयारी असायला पाहिजे. आणि मुळात त्याच्यासाठी जर समजा लहानपणापासून शिकत असेल तर खूपच चांगला, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी जी आहे ती लवकर येते आणि त्या मुवमेंट्स ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे बसतात अंगामध्ये. आणि एकतर प्रचंड मेहनत करण्याची तयारी पाहिजे आणि सातत्य जे म्हणतो आपण ते पाहिजे, की रियाज सतत करायला पाहिजे. असं नाही होणार की आज केलंय किंवा आज आम्ही शिकून आलोय आणि मग परत उद्या शिकायला गेलोय तर चालेल, असं नाही. थोडंसं मनन पण आवश्यक आहे की जे शिकलेलो आहे ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. असं नाहीये की म्हणजे आता जसं कसं शाळेच्या शिक्षणामध्ये कसं असतं, युनिट टेस्ट असतं, पहिल्या युनिट टेस्टला हा अभ्यास की तो पोर्शन परत नसतो. पण सादरीकरणाचा आर्ट आहे ना, डान्स काय किंवा म्युझिक काय, त्याला असं नाही की तो पोर्शन तिथे संपला असं नाही. तो पोर्शन असं कधीच होत नाही. तो पोर्शन पुढे धरून तुम्हाला आणखी नवीन शिकायचं असतं. नक्कीच. त्यामुळे लक्षात ठेवणं हा भाग त्याच्यामध्ये प्रचंड आणि येतो. तुम्ही तुमचा जेव्हा प्रवास सांगितलात त्यामध्ये तुम्ही म्हणालात की कायम सातत्य, कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य अत्यंत महत्वाचं, की तुम्ही 6 महिने केलेत नंतर 4 महिने काहीच नाही केलेत असं होणं अत्यंत चुकीचं आहे. अत्यंत. बरं, तुम्ही जेव्हा म्हणालात की 10वी नंतर किंवा 12वी नंतर असे काही कोर्सेस युनिव्हर्सिटीजनी अवेलेबल केलेले आहेत, तर त्याविषयी थोडीशी माहिती देऊ शकाल? अच्छा, युनिव्हर्सिटीचे वेगळे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये. काही कोर्सेस 10वी नंतर सुरू होतात, काही कोर्सेस 12वी नंतर सुरू होतात. आणि म्हणजे 12वी नंतर सुरू झाले तर ते 3 वर्षाचे असतात, 10वी नंतर सुरू झाले तर ते साधारण 5 वर्षाचे वगैरे असतात. पण त्या दोन्ही कोर्ससाठी ना ऍप्टिट्यूड टेस्ट आहे. म्हणजे असं होणार नाही की 12वी नंतर तुम्ही गेला आहात आणि तुम्हाला डान्स मधलं काहीच माहिती नाहीये आणि तुम्हाला ऍप्टिट्यूड टेस्ट ती द्यायला लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच तुम्हाला 3 वर्षाचा कोर्स मिळेल असं नाही. तेवढं जर तुमचं परफॉर्मन्स असेल तरच तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे 12वी नंतर 3 वर्षाचं मिळू शकतं. नाहीतर मग तुम्हाला परत ते 2 वर्ष करावी लागतात. म्हणजे ते ऍप्टिट्यूड टेस्ट 10वी नंतर पण आहे आणि 12वी नंतर पण आहे. आणि याच्यामध्ये वेगळे कोर्सेस म्हणजे काही BA विथ डान्स करता येतं किंवा सर्टिफिकेट कोर्सेस आहेत वेगवेगळे म्युझिक आणि डान्स मधले, किंवा BFA इन डान्स आहे आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीचं आहे. त्याच्यानंतर काही सर्टिफिकेट कोर्सेस आहेत डान्स मधले आणि वेगळ्या डान्स स्टाईल मधले, भरतनाट्यम मधलेच नाही तर वेगळ्या डान्स स्टाईल मधले वेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. म्हणजे आता सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या जिल्ह्यांमधल्या, कारण महाराष्ट्रभरातले लोक आपला हा कार्यक्रम पाहतायत, तर आपण त्यांना नक्कीच असं सांगू शकतो की त्या युनिव्हर्सिटीजच्या वेबसाईट्सवर त्या गेल्या तर त्याविषयीची अधिक माहिती मिळू शकेल. हो, वेबसाईटवरती अगदी करिअर इन डान्स उघडलं तर भरपूर माहिती आपल्याला त्याविषयी मिळू शकेल. नक्कीच. आपल्याला या कार्यक्रमामधला प्रश्न पहिला येतो आहे. मंगळवेढ्याहून आपल्याशी शीतल संवाद साधू इच्छित आहेत. त्यांचा प्रश्न आपण जाणून घेऊया. शीतल, नमस्कार. हॅलो, तुम्हाला दोघींनाही माझा नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की कॉलेज बरोबरती भरतनाट्यमचे क्लासेस जॉईन करता येतील का? आणि स्टेज डेअरिंग साठी आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढण्यासाठी काय करावं? बरं, खूप चांगला प्रश्न विचारलाय. खूपच छान प्रश्न आहे. कॉलेज सुरू असताना आपल्याला करता येतं डान्ससाठी, कारण ही कला आहे. जरी आपण असं म्हटलं ना की 6व्या वर्षापासून आपण सुरू केलं तर चांगलं असतं, पण कोणतीही कला शिकायला ना वयाची अट नाहीये. कारण काही इन्स्टिट्यूशन मधनं आता ना लेडीज स्पेशल असे पण कोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये ह्या तर कॉलेजलाच आहेत, पण कॉलेज स्टुडंट्स आणि लेडीज यांच्यासाठी सुद्धा ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. आता या मंगळवेढ्याला राहतात, तिथलं मला एवढं काही माहिती नाही, पण आता आम्ही ठाण्यात राहतो. आमच्या इन्स्टिट्यूशन मध्ये लहान मुलींचे तर कोर्सेस आहेत, पण त्याच्याबरोबर लेडीज आणि कॉलेज गोईंग स्टुडंटसाठी पण वेगळा कोर्स आहे आणि त्याचा सुद्धा चांगला आपल्याला हे मिळतो. म्हणजे असं कुठेही नाहीये की कुठल्या वयामध्ये आपल्याला करता येणार नाही. नक्कीच. आता तुम्ही स्टेज डेअरिंग विषयी त्या बोलल्या. एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला येतं, आपण सगळ्या परीक्षा भरतनाट्यमच्या दिलेल्या आहेत, मात्र जेव्हा आपण 10,000 लोकांसमोर जाऊन डान्स करायची वेळ येते किंवा नृत्य आपलं सादर करायची वेळ येते तेव्हा स्टेज डेअरिंगचा खूप मोठा भाग असतो. तर त्याविषयी त्यांनी विचारलं होतं.
त्याच्यासाठी त्यांना जर शिकायचं असेल तर त्यांनी अशी एखादी इन्स्टिट्यूशन शोधावी की ज्याच्यामध्ये स्टेज एक्सपिरियन्स साठी पण काहीतरी करतात. कारण त्यांनी जे सांगितलं छोट्या पातळीवर का होईना कार्यक्रम सुरू असतात आणि म्हणजे कमीत कमी वर्षात 1-2 तरी स्टेज परफॉर्मन्स होत आहेत. अशा यांनी की अगदी खूप चांगल्या प्रतीचे होतील असं नाही, पण त्याच्यात अनुभव मिळत जाईल. कारण त्यांनी विचारलं आत्मविश्वास आणि स्टेज फिअर घालवण्याविषयी, तर ती एका दिवसात जात नाही. त्याला सततचा रियाज आणि हेच लागतं. मुळात तुमच्या आर्टवरती मास्टरी पाहिजे, कारण जेव्हा मास्टरी असेल तेव्हा ती सादर करताना कॉन्फिडन्स असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा सतत अनुभव पाहिजे, स्टेज परफॉर्मन्सचा सतत अनुभव पाहिजे. किंवा आपण म्हणू शकतो की कौटुंबिक पातळीवर सुद्धा असा काही प्रयोग आपण करू शकतो की घरच्या घरी काही फंक्शन आहे, 10-12 जण जमले तर त्यांच्या समोर एखादं नृत्य सादर करून आपणही अशा पद्धतीचे प्रयत्न नक्कीच असंही काही करू शकतो. त्याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट आणि हे फार आवश्यक आहे. नक्कीच. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय, नवी मुंबईहून आपल्याला त्या प्रश्न विचारत आहेत, त्यांचा प्रश्न आपण जाणून घेऊया. नमस्कार. हॅलो, बोला. हा, मी विशेष सावित्रा कदम बोलते, जुईनगरहून. बोला. मला असा प्रश्न विचारायचा होता की 5 वर्षाच्या मुलीसाठी एक कोर्स आहे काय भरतनाट्यम? बर, आपण हा प्रश्न अशा पद्धतीने घेऊया की 5 वर्षापासून आपण भरतनाट्यम शिकायला सुरुवात करू शकतो का, किंवा अशी काही अवेलेबिलिटी नवी मुंबई या भागामध्ये आहे का? भरपूर ठिकाणी आता भरतनाट्यम विषयी म्हणाल ना तर एवढी कॉमन डान्स स्टाईल झालेली आहे की आणि या डान्स स्टाईलला भरपूर स्कोप आहे. पण 5 वर्ष म्हणजे खूप लहान असतात मुली. या थोड्या जरा 6 वर्ष झालं ना, कारण पुढे याच्यामध्ये जर त्यांना इन्स्टिट्यूट त्यांनी अशी बघितली ना तर त्याच्यामध्ये थिअरी हा पण प्रकार असतो, रायटिंग पेपर वगैरे असंही असतं. जर मग अंतर्भूत केलेलं असतं त्याच्यामध्ये थिअरी विषयी सगळे त्याच्यामध्ये भरतनाट्यमध्ये जे ऍस्पेक्ट आहेत ना ते थिअरी मधले काही ऍस्पेक्ट आहेत वेगळे शिकणं अत्यंत गरजेचं आहे, गरजेचं आहे. परफॉर्मिंग आर्ट बरं ते जर नॉलेज असेल तर चांगलं आहे. अगदी गरजेचं आहे की त्याच्याशिवाय आपण परफॉर्मन्स देऊ शकत नाही असं नाही, पण आपला परफॉर्मन्स जास्त समृद्ध करू शकतो. हा, बरोबर. आणि त्याच्यासाठी मग त्यांनी इन्स्टिट्यूशनच अशी शोधावी की त्याच्यामध्ये सगळं मिळेल असं असेल ना तर. पण तिथे मग असं होतं की त्या मुलीला ती लहान असल्यामुळे तेवढं नंतर पिकअप होत नाही. नक्कीच. एकंदर किती परीक्षा असतात आणि कशा पद्धतीने त्याची धाटणी असते याविषयी सुद्धा आपण बोलूया. एक छोटीशी विश्रांती इथे करिअर वे मध्ये घेतोय. पाहत रहा झी24 तास. करिअर वे या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी पुन्हा आपलं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे भरतनाट्यम, एक अनोखं दालन. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत के शोभना. 1800222101 हा आमचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक आहे. तेव्हा या विषयासंदर्भातले काही प्रश्न असतील, आपले काही उत्सुकता असतील, या क्षेत्रासंदर्भातले आपण विचारू शकताय. आपण चर्चेकडे वळूया मॅडम, पण त्याआधी आपल्याला एक फोन आलेला आहे. नाशिकहून आपल्याशी तेजल बोलतायत, त्यांचा प्रश्न आपण आधी जाणून घेऊया. तेजल, नमस्कार. बोला, काय प्रश्न आहे? माझं 12वी झालंय आर्ट्स मधून. बर. आता मला ग्रॅज्युएशन मध्ये भरतनाट्यम करायचंय, तर करता येईल का मला? कुठे करता येईल? बर. नाशिक मध्ये आहेत राहायला त्या. त्यांनी विचारले की ग्रॅज्युएशन मला डान्स मध्ये करायचं आहे. चांगली गोष्ट आहे की त्या विचार करतात असा डान्स मध्ये करायचा आहे. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 12वी नंतर करता येतं. त्यांनी वेबसाईट वरती त्याचं बघावं, म्हणजे नाशिक मधलं कोणतं कॉलेज किंवा कोणतं हे त्यांना ऑफर करत असेल तर ते त्यांनी बघावं. नक्कीच. नाशिक मधल्या युनिव्हर्सिटीत जर असा असेल तर त्या. अदरवाईज आपण म्हणू शकतो की पर्सनल लेवलवर सुद्धा काही कोर्सेस किंवा काही क्लासेस चालतात, तर तेही त्यांनी हे करायला हरकत नाही. पण त्यांना ग्रॅज्युएशन करायचं आहे तर ग्रॅज्युएशन एखादी युनिव्हर्सिटी देऊ शकते. नक्की. त्याच्यामुळे त्यांनी ते कॉलेजच तसं शोधावं. एकूण भरतनाट्यम शिकताना किती परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात किंवा काय त्याची धाटणी असते त्या परीक्षेची आम्हाला सांगाल? साधारणतः 10वीच्या आधी जे मुली सुरुवात करतात ना डान्स शिकायला, तर त्याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक इन्स्टिट्यूटचा वेगळा सिलेबस असतो आणि प्रत्येक इन्स्टिट्यूटच्या वेगळ्या परीक्षा असतात. पण साधारणतः म्हणजे आपण असं म्हणूया की एक 90% तरी साधारण 8 वर्षाचा कोर्स सगळीकडे असतो. 8-9 वर्षाचा असतो. आणि एकूण किती परीक्षा असतात? 9, 8 किंवा 9 वर्ष तेवढा साधारणतः असतात. काही इन्स्टिट्यूट मध्ये असंही करतात की 2 वर्ष शिकल्यानंतर 3ऱ्या वर्षी परीक्षेला बसवतात
असंही करतात. काही काही इन्स्टिट्यूट मध्ये ते त्या व्यक्तीच्या शिकण्यावर शिकण्यावर अवलंबून आहे. बरं. आपण पाहतो की भरतनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे किंवा एकंदरच कुठलाही नृत्य प्रकार जर घेतला तर मुलीच 90% वळताना आपण पाहतो. असं काही आहे की आता मुलं सुद्धा किंवा पुरुष वर्ग सुद्धा आता या क्षेत्राकडे वळायला लागलेला आहे? हो आहे ना, आहे. आमच्याकडेच जवळजवळ 5 एक मुलं होती, पण काय होतं जास्त मुली असल्यामुळे त्यांची मेजॉरिटी ना, मग ते त्यांना फार हॅरेस करतात, असं फार आम्हाला म्हणजे आढळलं. पण आम्हाला आता एवढ्यामध्ये खूप असे फोन येतात की तुम्ही जशी लेडीज स्पेशल सुरू केली तशी तुम्ही जेंट्स स्पेशल का नाही करत. म्हणजे मुलं सुद्धा याच्याकडे वळायला आवड आहे, शिकण्यासाठी म्हणून आवड आहे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बरं, असं काही होतं की मुलांना शिकताना असं हे मुलींचं क्षेत्र आहे, आपण कसं वळणार याकडे, हा जो एक भाव आहे मनामध्ये किंवा आपण सर्वसाधारण पाहतो अशा प्रकारची भावना, तर ती दूर व्हावी म्हणून काही तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकता इथं? नाही, एक कला आहे म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर हे मनातनं नक्कीच जाईल. बरं, त्याच्यासाठी मनाची तयारीच पाहिजे. जर तुम्हाला शिकायचं असेल तर मनाचीच तयारी. नक्कीच. मॅडम, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मला एक छोटासा इथे अत्यंत महत्वाचा असा प्रश्न विचारायचा वाटतो. तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रामध्ये आहात, या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्यांसाठी जाता जाता काय तुम्ही महत्वाचे 2 शब्द सांगाल? मी असं त्यांना सांगू इच्छिते की त्यांनी जर भरतनाट्यमध्ये त्यांना करिअर करायचे असेल तर एक तर मेहनतीची खूप तयारी ठेवावी आणि ज्या गुरुकडे त्या शिकत असतील त्याच्यावरती खूप श्रद्धा ठेवावी. गुरु नक्कीच बदलू नये, कारण मग परत आपल्याला पहिल्यापासून एकतर शिकायला लागतं, त्याच्यामध्ये वेळ जातो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही गुरुचं सिलेक्शन कराल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटचं सिलेक्शन कराल तर ते नक्कीच ताहूनची लाखून करा की त्यांच्याकडे भरतनाट्यम मधले जे काही आवश्यक अंग आहेत ती सगळी व्यवस्थित शिकवली जात आहेत की नाही, स्टेजकडे लक्ष दिलं जाते की नाही, परीक्षा पद्धती व्यवस्थित आहे की नाही, याच्याकडे नीट लक्ष देऊन मग सिलेक्ट करा. आणि एकदा सिलेक्ट केल्यावर मात्र मागे वळू नका, कारण त्याच्यामध्ये कलेचा अपमान आहे, गुरुचा अपमान आहे. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे सांगितलेला आहे की जेव्हा तुम्ही एखादी इन्स्टिट्यूट सिलेक्ट कराल तेव्हाच विचार करा, नंतर मात्र मेहनत आणि त्या गुरुवर श्रद्धा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही इथे आलात आणि एवढ्या अर्ध्या तासाच्या कमी कालावधीमध्ये इतकं अप्रतिम मार्गदर्शन केलं. मॅडम, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्ते. भरतनाट्यम याविषयी आज आपण बोललो. एकंदर मेहनत हवी, सातत्य त्या मेहनतीमध्ये हवं आणि जिथे कुठे तुम्ही शिकताय, ज्या गुरुकडनं तुम्ही शिकताय तिथे प्रचंड आणि नितांत अशी श्रद्धा त्या गुरुच्या चरणी हवी. आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन आज मिळालेलं आहे मॅडमकडनं. उद्याही आपण 4:30 वाजता करिअर वे मध्ये भेटणार आहोत. पाहत रहा झी 24 तास, बातम्या खास 24 तास. Thank you.